तर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तुर्की विरोधात भारतातील नागरिक आता आक्रमक झाले आहेत। याचाच भाग म्हणून पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या सफरचंदांवर बहिष्कार घातला। या बहिष्कारानंतर पुण्यातल्या व्यापाऱ्यांना चक्क पाकिस्तानातनं धमकावण्यात आले। त्यामुळे संतापलेल्या पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी तुर्कीची सफरचंद रस्त्यावर फेकून तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिलेल्या आहेत। त्यांनी देशाबद्दल आणि बाकी याच्याबद्दल सगळ्यांनी हे केलं आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये असं होतं की तुम्ही पाकिस्तानचं टर्कीचं काही करू शकत नाही, आमच्या मागं खूप म्हणजे देश आहे किंवा पॉवर आहेत असं त्यांनी रेकॉर्डिंग केलं आणि मग मी पण त्याला परत रेकॉर्डिंग पाठवून आहे ना थोडंसं मराठा स्टाईलने त्याच्याशी हे केलं, उत्तर दिलं। हां, असे लाखो भारतीय आहेत, 140 किती लोकांना तुम्ही धमके देणार आणि किती लोकांना तुम्ही मारायचे हे करणार, करू शकत नाही। त्यामुळे आम्ही घाबरत नाही आहे आणि आम्ही कुठलाच भारतीय घाबरणार नाही। परत भारताला धमकी देऊ नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।